नमस्कार माय टू फॅमिली। तर सिडको महामंडळाने 26,000 घरांच्या महासोडतीत 19,518 विजेत्यांना 4 दिवसांपूर्वी घराचे इरादा पत्र म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट पाठवले आणि या इरादा पत्रांमधील म्हणजेच लेटर ऑफ इंटेंटमधील माहितीने विजेते जे आहेत ते संभ्रमात पडलेले आहेत, कारण सिडकोच्या घरांचे जे चटई क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये तफावत आहे। तर याच्याबद्दल तर आपण अपडेट नक्कीच देणार आहोत। त्याआधी आपले जे व्ह्यूवर्स आहेत ते काय म्हणतायत ते पाहूया। ते इथे दत्तात्रेयजी म्हणतायत की हाय ऑल, तळोजा प्राइस ही 25,10,000 रुपये 322 स्क्वेअर फीटसाठी आहे, म्हणजे 7,795 रुपये पर स्क्वेअर फीट पडला। तर 290 स्क्वेअर फीटसाठी किती झाली पाहिजे, कारण त्यांना जे लेटर आलेलं आहे त्याच्यामध्ये 290 स्क्वेअर फीट दिलेला असेल, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून कॅल्क्युलेशन केलेलं आहे। 322 मधून 290 जर आपण वजा केले तर 32 स्क्वेअर फीटचा फरक पडतोय आणि या 32 स्क्वेअर फीट म्हणजे 7,795 ने 32 ला गुणाकार केले तर 2,49,440 रुपये एवढी रक्कम कमी होणे गरजेचे आहे। आणि ही रक्कम जी आहे ती कमी होणार का, असा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे। फिजा खान यांना सुद्धा हाच प्रश्न आहे। आय कॉल टू कस्टमर केअर, शी सेड दॅट 293 स्क्वेअर फीट आहे, सो व्हॉट अबाउट 322। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कस्टमर केअरमध्ये कॉल केला होता तर तिथून सुद्धा ते लोक सांगतात की हो 393 स्क्वेअर फीटच आहे, मग 322 स्क्वेअर फीट सांगितलं होतं त्याच्याबद्दल काय। त्यानंतर मराठी SQL 322 स्क्वेअर फीट सांगितले होते, बट 295 स्क्वेअर फीट म्हणजे 295 स्क्वेअर फीट लेटर ऑफ इंटेंटवरती आले आहे, असं का समजू शकेल का। आता हे सगळे प्रश्न आहेत त्यांचे, तर याचे उत्तर सिडकोने द्यायला हवे। तसेच सचिन काळे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एरिया ओनली 291 स्क्वेअर फीट नॉट 322 स्क्वेअर फीट, चीटिंग है चीटिंग, म्हणजे सिडकोने सरासर चीटिंग केली आहे। तसंच तानाजी यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, सिडको चीटेड 292 स्क्वेअर फीट ॲक्च्युअल एरिया। तर जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सिडको महामंडळाने 26,000 घरांची सोडत काढली, त्यानंतर विजेत्यांना 4 दिवसापूर्वी घरांचे इरादापत्र जे आहे ते पाठवले। या पत्रात 322 चौरस फुटांच्या घराचे क्षेत्रफळ 27.12 चौरस मीटरसुद्धा दर्शविण्यात आल्यामुळे विजेत्यांना धक्का बसलेला आहे। घराचे चटई क्षेत्रफळ कमी केले त्यामुळे सिडको घरांची किंमत कमी करणार का, आता असा प्रश्न विजेते उपस्थित करत आहेत। दरम्यान याच इरादापत्रात सिडकोने घराची किंमत आणि घराचे रेरा नियमानुसारचे चटई क्षेत्रफळ अंदाजे असल्याचे म्हटल्याने विजेत्यांना संभ्रम वाढला आहे। सिडकोने विजेत्यांना पाठविलेल्या इरादापत्रात रेराच्या नियमानुसार चटई क्षेत्रात बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। सिडकोने सोडतीपूर्वी दर्शविलेल्या जाहिरातीमध्ये वाशी येथील 1 BHK घराचे चटई क्षेत्रफळ 322 चौरस फूट दर्शविण्यात आले होते। इरादापत्रात घरांचे क्षेत्रफळ चौरस फुटानुसार 291.92 एवढे होत असल्याने तब्बल 30 चौरस फुटाचे घर कमी कसे घ्यावे, असा प्रश्न विजेत्यांसमोर उभा आहे। चटई क्षेत्रफळ कमी असल्याचे आशय पत्रात दर्शविले असले तरी किंमत मात्र तेवढीच आकारण्यात आली आहे। याच पत्रात किंमत व क्षेत्रफळ हे अंदाजे असल्याचे सुद्धा म्हटल्याने विजेत्यांना घोळ अजून वाढला आहे। इरादापत्रात किंमत आणि क्षेत्रात स्पष्टता नसल्याने पुढील प्रक्रियेसाठी अजून 1.5 लाख रुपये भरण्यासाठी, 1.5 लाख वाशीसाठी मी बोलत आहे, कारण ज्यांनी जितकी EMD अमाऊंट भरली आहे त्यांना तेवढीच बुकिंग अमाऊंट भरायची आहे। तर ज्यांनी 75,000 EMD भरली आहे त्यांनी कन्फ्यूज होऊ नये की 1.5 लाख भरायचे आहेत म्हणून। तर हे जे अमाऊंट आहे, ही जी कन्फर्मेशन अमाऊंट आहे ती भरण्यासाठी सिडकोला होकार दर्शवावा की नाही, हा संभ्रम आता विजेत्यांना पडलेला आहे। विजेत्यांना सिडकोला 1.5 लाख रुपये पुढील 15 दिवसात भरावे लागणार आहेत। ही रक्कम न भरल्यास इरादापत्र रद्द होण्याची भीती विजेत्यांना वाटत आहे। याबाबत ॲक्च्युअली बघायला गेलं तर विजेते जे आहेत संपर्क साधला मात्र भरायचे का नाही, याची सिडकोने सुद्धा जर त्यांना त्यांची ती घरं विकायची असतील तर त्यांनी एक कन्फर्मेशन द्यायला हवं की बाबा हा एरियामध्ये इतका फरक का आहे, ते स्वतः सिडकोने एक परिपत्रक काढून सांगायला हवं, किंवा एक मेसेजद्वारे सुद्धा तुम्ही विजेत्यांना सांगू शकता। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार।